जीएसटी विधेयक मंजूर करून घेण्यासाठी बोलावण्यात आलेल्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे। दुसऱ्या दिवशी जीएसटी बाबत तिसरं आणि महत्त्वाचं विधेयक क्रमांक 33 मांडलं जाणार आहे। कर आकारणी आणि कर संकलनाबाबतचं हे विधेयक आहे। हे विधेयक मंजूर करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असेल। अधिवेशनात कामकाज सुरू असताना जोरदार टोलेबाजी पाहायला मिळते। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांची या चर्चेदरम्यानची फटकेबाजी चांगलीच रंगली। मुनगंटीवार हे अर्थमंत्री नसून खर्च मंत्री असल्याचा टोला त्यांनी लगावला। तसंच याआधी धोतर आणि लुगड्यावर कर लागत नव्हता, मात्र आता 10% कर लागणार असल्याचं जयंत पाटील म्हणाले। विधानसभा अध्यक्षांसाठी हा कर किमान रद्द करावा अशी मागणी त्यांनी केली। त्याचा निर्णय होईल। सभागृह संपण्याच्या पूर्वी अटक केली आणि त्याला आझाद मैदान। ही इज नॉट नियोजन मंत्री। दुसरं म्हणजे ही इज नॉट फायनान्स मिनिस्टर। कारण आता अर्थमंत्री कधी त्याला काही कर लावण्याची व्यवस्था असेल तर अध्यक्ष महोदय आता ते फक्त खर्च मंत्री आहेत। खर्च मंत्री नामकरण बदलावं अशी माझी मागणी आहे की यू आर एक्सपेंडिचर मिनिस्टर, यू आर नॉट फायनान्स मिनिस्टर। त्यामुळे या डिपार्टमेंटचं बोलायचं नाही ठरलेलं आहे। आणि हात बंद केल्यावर मला माहिती आहे तुम्ही फार चिडलेले असता, तुम्ही घडी सहजासहजी घालत नाही, काढल्यावर घोटाळा होतो। माझ्यावर चिडू नका। मी आपलं हे बिल आहे, जयंत पाटीलही महत्वाचे नाहीत आणि सुधीर मुनगंटीवारही महत्वाचे नाहीत, ही व्यवस्था महत्वाची आहे। नाथा भाऊ त्या रस्त्यावर तिथे आमचे स्वागत करायला का थांबलेले हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे। आमची गाडी येणार होती, आम्ही सहज म्हटलं नाथाभाऊ आहेत का बघू चला म्हणून। नाथाभाऊ म्हटले नाही या म्हटले। कटप्पा ने बाहुबली को क्यों मारा? कटप्पा ने बाहुबली को क्यों मारा, ये जानने के लिए हम आपके घर आए थे। महाराष्ट्राला या प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे। जीएसटी मध्ये आता धोतर याच्यावर टॅक्स येणार आहे, लुगड्यांच्यावर 10% टॅक्स येणार आहे। मला माहित नाही पण सुधीर मुनगंटीवार साहेबांनी किमान या राज्याच्या विधानसभेच्या अध्यक्षांसाठी हा 10% कर काढून दाखवावा। ते म्हणतील तो त्या ठिकाणी त्यांचा सत्कार करायला मी तयार आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।